हो झालं. दिसतं ना मला झाला म्हणून म्हणाली. काय सांगायचं काम आहे ग? मग पप्पा एक झाला वाटतं. चालू नाही का ग? हो ना. चला चला चला. झालं चालू. उशीर झालाच आपल्याला थोडाफार. चल चल लवकर बसून घे. बया सोय. बया बया बया. येसूबाई. येसूबाई तर ही आहे. अरे बाप रे, साऊथची हिरोईन ही तर येसूबाई. अरे बाप किती छान आहे. वाव. रोल कोणी पण कोणचा करू शकतो, असं काही नसतं साऊथची हिरोईन म्हणून. वाव खरंच भारी रोल आहे. अरे अरे कसं काय बंद झालंय? रोल झाले आता मधात 5 मिनिट 5-10 मिनिटे असं 5 मिनिटं तरी बंद राहील. काय आणायचं खायला प्यायला तुम्हाला? पाणी घेणे पाणी वगैरे आणायचं तुला? पॉपकॉर्न घेऊन ये मला. पॉपकॉर्न पिक्चर पाहताना पॉपकॉर्न खायची मजा वेगळीच असती. बरं ठीक आहे. अरे बाप हे माणूस इथं. दाजी इथं. अरे बाप कोणासोबत आहे दाजी? इथं पिक्चर पोराला आहे दाजी आणि माझी बहीण तिकडे रडू राहिली ह्या दाजीसाठी. सखूबाई पण सखूबाई इकडे लवकर. सखूबाई इकडे. काय झालं मग? कोण आवाज देऊ राहिला तू? कोण बसेल बघ एकदा कोण बसेल. अस्मिता अस्मिता पळ. अस्मिता आपण पळावं लागलं तू. ए बाई थांब थांब. तू पण त्याच्यासोबत आहे का? थांब. बरोबर आहे. त्यांना बघून हे असे पळाले का? ए भट्टक भवानी कोण ग तू? तू तू कोण ग? थांब तू झिपरे हानतेस तुला चांगले. थांब. अरे बापरे ही बाई डेंजर. पळालेच बरं इथून. पळाले गुबड पळाले. ढुंगणाला पाय लावून मनचंचिनी. कोण होती काय माहिती ही बाई? काय माहिती कोण होती? भट्टक भवानी चिन्नाळ राण कोणी आगायची सांगते. पण जर माझ्या हातात भेटली असती नाही तर दाखवलं असतं. तू पाहून घे तू सखूबाई. किती घरी रडत पडत बसती तू. टेन्शन घेती. आणि तेव्हा नवरा इकडे आयश करतो, बाया संग हिंडतो फिरतो, मस्तपैकी राहतो, खातो पितो. आणि तू तू बघ ना, खाणं सोडलं, पाणी सोडलं, सगळं सोडलं. तर हो ना बाप्पा. पाय ना पाय. खरंच ना बाप्पा. मला कुठे गेला हे बॉम्ब? कुठे नाही ताण घेतला होता बाप्पा म्या. पाय बरं चांगलं झालं नाही का आपण पिक्चरला आलो तर? कळालं आपल्याला आता बुवा सेफ आहे म्हणून. आणि कोण्या बाईसोबत आयश करून राहिला. हो ना बाप्पा. बाप्पा बाप्पा. काय मग काय करते आता? पळत द्यायचे मग पकडायचं त्याला. आत्ता 2-4 मित्र बोलवतो महिन्याच्या मागं लावतो. एका 10 मिनिटातच याला बांधून आणतो घरला आपल्या गावाला डायरेक्ट. काही नको बाप्पा काहीच नको. जाऊ दे याला हिंडू दे फिरू दे. जेव्हा त्याला वाटल तेव्हा घरी येईन तो माणूस. आता कळालं मला हाय म्हणून येऊ. आता जाऊ दे सोडून दे विषय. ठीक आहे मग तू म्हणशील तसं. आता तो काही मन पिक्चरमध्ये लागणार नाही. चला सग घरी. नको बाप्पा नको नको घरी नको. परत म्हणाली काय म्हणून ना तिचं मन मोडून परत. जाऊ दे आता आलोची पूर्ण पाहून घेऊ. घरी जाऊन काय तरी करणार आहे. काय करणार आहे घरी जाऊन? जाऊ तिकडं. आता आता कळालं मला ना मावनावरा. कळालं काय ह्यो माणूस काही सुधारण्याच्या नावावर नाही. ह्यो काही सुधारत नाही. त्याच्यामुळे मी आता डोक्यातून काढून टाकते हे सगळं टेन्शन. असंच करतो. चल घेऊ पूर्ण पिक्चर पाहून. म्हणाले कितीच गुतली पिक्चरमध्ये बाप्पा. काय पोरल की ॲडव्हर्टाईजला एक ॲडव्हर्टाईज येईल. काही घमच नाही बाबा या पोरीला. काय झालं काय नाही आसपास काहीच नाही. की बाया हिच्या शेजारी बसलो लोकांना ते जोडी हिच्या शेजारी होती तरी हिला घम नाही लागली ह्या येडीला. जाऊ दे ना रे जाऊ दे. नको टेन्शन घेऊ तू. नको बोलू तिला काही. चल बसतोय त्या सीटवर. मी जिथं गेलो इथं हजर राहते हे बहीण भाऊ. काय माय माग शनी काय माहिती हिचा भाऊ. सक्का भाऊ हिचा पक्का वैरी मावा. कधी येत नाही पिक्चरला ही सकू. आज कसं काय आली? लस खुश वाटत मी नाही घरी तर. मस्त आहे चालू. काय होतं हे? काय काय भानगड काय? कोण होतं ती बाई आणि तो माणूस? कोण होता तो? सांगतो जरा धैर्य धर. सांगतो. एवढं चिडाचं काय काम आहे का? काय काम आहे तुला एवढं चिडाचं? हो पण ती मला पकडत होती ती लोक. मला म्हणत होती हिला पकडा हिला मारा असं. बापरे मला पकडला असता आणि मारला असता तर. का हो तुमची ती सखूबाई बायको तर नाही तुमची ही सखूबाई? आणि हा कोण होता? बरोबर ओळखलं तर. तीच होती ती भवानी. भट्टक भवानी. आणि तो तिचा भाऊ होता. अच्छा भाऊ होता भाई. हो म्हणून तो एवढा चिडून माझ्या अंगावर आला होता. आणि तुझी बायको तर म्हणत होती थांबव पकडव. अरे बापरे मी इतकी जोरात पळाली तिकडनं. नको रे बाप्पा. अरे डेंजर लोक आहे बाप्पा हे. कसं डेंजर आहे बाप्पा तुझी बायको. कसं राहतो तू? कसं राहिला एवढ्या 25 वर्षे बाप्पा तुम्ही तिथे? बाप रे बाप.
कळालं ना तुला आता? कळालं ना कसं राहिलं तर? कळालं ना? असं एक गोष्ट आहे पाय आता ही. म्हणजे आता तुम्हाला पकडण्यासाठी ते तुमच्या मांगावर तर नाही येणार ना? येऊ पण शकते, येऊ पण शकते. माय घाले यांनी पिक्चर बी पाहू द्यायला नाही पूर्ण, नालायक लोक. जाऊ दे, आपण परत येऊया पिक्चरला. चला आता घरी. बापरे, मी इतकी लुकडी सुकडी, एवढी वाळी चिळी, ती बाई एवढी मोठी मोठी झाड तिनं जर मला पकडलं असतं तर मी तर तिच्या एका हाताने मेले असते. बापरे, असं तिनं हातपायच काढला असता असतं. बरं झालं मी तिथून पळाले. बरं झालं पळाले तू. खरंच खरंच केलं असतं तिने या बाईनं असंही. तुझा हातपाय काढला असता एखादा. खरं आहे तो. चल घरी आता. हो चला, काय इलाज मग आता. म्हणाली चल ग, म्हणाली बस कर रडणं आता. नाही ना बाप्पा, किती टॉर्चर केलं छत्रपती संभाजीराजांना बाप्पा. काय म्हणलं असं त्यांचा जीव. हो बाई खरंच किती दुःख आहे. किती त्रास झाला त्यांना, किती दुःख त्यांच्या आयुष्यात. आपलं दुःख तर काहीच नाही त्यांच्या पुढं, काहीच नाही आपलं दुःख. हो ना, ते तर खरं आहे. पण आता हे कसं प्रेग्नेंट बाई आहे, एवढं रडणं चांगलं नाही याच्यासाठी. सांग बरं सखूबाईला. हो ना म्हणाली, नको रडू, तुझ्यासाठी चांगलं नाही जास्त. जास्त रडणं चांगलं नाही, जास्त टेन्शन घेणं चांगलं नाही ना. शांत शांत सखूबाई. मग इथं असं सामान्य आपापच होऊ राहिलं, आपापच होऊ राहिलं असं करून माहिती करून. मला लय लय रडू यायलं. मला ते पिक्चर बघून, शेवटचा शीन बघून लय रडू यायलं. काय माहिती, म्हणजे प्रयत्न करायला रडणं बंद करायचं, पण जमानच नाही मला. सारखे हसे येऊ लागले. नाही बरोबर आहे म्हणाली तो, बरोबर आहे खरंच. मी इथं त्यांचं दुःख बघून, राजांचं दुःख बघून मी तर मग दुःख सगळं विसरून गेले. की आपलं दुःख तर काहीच नाही यांच्या पुढं, काहीच नाही. आपण किती खुश आहे. हो, त्यांना किती किती तकलीफ दिली बाप्पा. बाप्पा मेल्यानं त्या औरंग्यानं बाप्पा. त्रा कुणी अंगडचा, कसे लोक होते रे बाप्पा हे मुघल मक्कर गांडे. हाव ना सखूबाई, हाव ना. बरं चला आता, चला चला आता. हो चला, हो चला. सखूबाई. हा पमू बोल. मी काय म्हणतो, दाजीला शोधून आणायचं का त्या बैला आणि दाजीला? काय शोधतो? काय शोधून आणतो त्या दाजीला? घरी आणलं डबल गेला वापस दाजी तर कशाला वापस आणतो? मग मग करू दे आईश त्याला तिकडं. तू रडत बस जा इकडं नवऱ्याच्या नावाला. कुठे गेला कुठे गेला. नाही आता नाही रडत मी, आता नाही. आता कळालं मला तू कुठे गेला तर. ते आईस करू राहिला. कोणती बाई व्हाय तिथं चिवळ्या वाहनाची, कशी चिवळी होती. हो चिवळ्या भोकाची म्हणलं. बरं ठीक आहे मग, चाल मग. हो बाप्पा घे त्या मनाला घे. लस रडू राहिली बाप्पा ते. हो लस रडू राहिली. ठीक आहे आता शांत व्हायच्या मार्गावर नाही आहे. बापरे. म्हणाली चल, म्हणाली बंद कर रडणं. हो ना, रडणं बंद होत नाही. कसं मीठ चोळा जखम्यावर, राजांच्या जखम्यावर मीठ चोळ. त्या मेल्यांनी, मुघलांनी, त्या औरंग्यांनी बघ ना पम्मू किती दुःख होतं बाप्पा. असं नव्हतं करायला पाहिजे, कधी नव्हतं करायला पाहिजे त्या लोकांनी असं. हेच काहीच नाही, याच्यात हे पूर्ण इतिहास नाहीये. याच्या बादचा इतिहास माहित नाही तुला? ते दाखवला असतं बाप्पा तुला हार्ट अटॅकच आला असतं एका एकाला इथं. काय बादचा इतिहास म्हणाली? बादचा इतिहास असा आहे की राजांचे तुकडे केले होते, तुकडे, आणि इकडे तिकडे फेकून दिले होते त्या औरंग्यानं. हो कहून की त्याचे अंत्यसंस्कार होऊ नये म्हणून. बाप्पा हो काय? मग मग अंत्यसंस्कार झाले की नाही राजावर? झाले ना, मग झाले. मग एका महारानं काय केलं, म्हणजे यांचा मित्र होता राजांचा महार, त्यांच्या सैन्यात बी होता सरदार, तर ते जमा केले बघ. तरी औरंग्याने या गावात भीती दाखवली होती, असं भीती सांगितली होती की जो कोणी तुकडे जमा करून अंत्यसंस्कार करायची चेष्टा करल त्याला शिरच्छेद करण्यात येईल, अशी भीती दाखवली होती. तरी पण त्या महाराणी, त्या माणसानी जमा केले तुकडे, अंत्यसंस्कार केला राजावर. हो तुळापूरमध्ये समाधी राजांची. हो का बाप्पा? अरे बाप्पा किती क्रूर होता यो बादशाह मुघल. अरे बाप्पा बाप्पा, मेला जर माय पुढे आला ना आता त्याला अशी चपलात बुडून हाणीन ना, गुहामध्ये बुडून चप्पल हाणीन त्याच्या तोंडावर, गुहात बुडून चप्पल हाणीन त्याच्या तोंडावर. असं वाटतंय मला तर. मला तर वाटत होतं जावा ते थिएटरच फोडाव. त्या औरंग्या दिसलं ना असं वाटत होतं त्याच्या तोंडावर जाऊनच नाका गुद्दा घालावा आणि खाली पाडावं त्याला, फडफडत द्या. हो पण हे काय, हे तर ॲक्टर आहे ना, ॲक्टर आहे. नंतर मला लक्षात आलं की हे तर ॲक्टर आहे, ॲक्टिंग करून राहिले. पण त्या काळामध्ये खरोखर घडलेली घटना आहे ना बाप्पा. खरंच मला तर विचार करूनच अंगावर काटे येऊ राहिले बाप्पा.
हो ग म्हणाली, हो त्या काळात किती भयंकर घटना घडलेली बाप्पा. पण ह्या राजे लोकांमुळंच आपण हे कुंकू लावतोय आपण. हे तू तू इंग्लिश मिडियमला शिकलेली ना, त्यामुळे तुम्हाला काही इतिहास जास्त माहित नाही. तू जर मराठी मिडियमला शिकलेली असते ना, पुस्तक होतं चौथीला पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचं. हो, तुम्हाला कोरोना शाळेतल्या पोरांना काहीच माहिती नाही इतिहास. हो बाप्पा, मला नव्हतं माहिती इतिहास. पिक्चर बरोबर कळालं. चला आता घरी, चला बरं, चला. हो चला चला. हो ना बाप्पा, हो ना. सगळं थिएटर खाली झालं, आपणच तिघं उभे इथं. चला लवकर, बंद होऊन जाईल. बरं नसतं होत सगळं आता परत एक शो सुरू होईल ना. परत शो सुरू होईल आता, परत लोक यायला लागणार ना पिक्चर बघायला. हो का? चला मग आपण लवकर बाहेर. चला बरं म्हणाली, चल बस करा.